नमस्कार. एक्सपोर्ट करायचा विचार करत आहात पण योग्य ते सप्लायर मिळत नाही. क्वालिटी आणि जेन्युइन सप्लायर कशी शोधावेत ते बघूयात. नंबर 1 गूगल सर्च. यस, तुम्ही गूगल सर्च करू शकता. गूगलवर जाऊन टाईप करा मॅन्युफॅक्चरर ऑफ जे काय तुमचं प्रोडक्ट आहे किंवा सप्लायर ऑफ जे काय तुमचं प्रोडक्ट आहे. एक्झाम्पल, जर तुम्ही टी शर्ट एक्सपोर्ट करणार असाल तर गूगलवर जाऊन टाईप करा मॅन्युफॅक्चरर ऑफ टी शर्ट्स इन इंडिया किंवा सप्लायर ऑफ टी शर्ट इन इंडिया. नंबर 2 B2B वेबसाईट. वेगवेगळ्या B2B वेबसाईट आहेत जसे की इंडिया मार्ट, ट्रेड इंडिया, एक्सपोर्टर्स इंडिया. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या प्रोडक्टनुसार सप्लायर आणि मॅन्युफॅक्चरर सर्च करू शकतात. त्यांना तुम्ही फोन करू शकता, मेल पाठवून अधिक माहिती घेऊ शकता. नंतर आहे लोकल ट्रेड फेअर आणि एक्झिबिशन. तुमच्या प्रोडक्टनुसार जे लोकल ट्रेड फेअर आणि एक्झिबिशन होतात म्हणजे जे प्रदर्शन होतात, इथे तुम्ही व्हिजिट करून ज्या लोकांनी स्टॉल लावलेले आहेत यांच्याशी 1 to 1 कम्युनिकेट करून 1 to 1 इंटरॅक्शन करून त्यांच्यासोबत अधिक माहिती घेऊ शकतात. नंतर आहे व्हिजिट टू डायरेक्ट मार्केट. यस, जर तुम्ही ॲग्रिकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या शहराच्या, तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या APMC मार्केट झालं, बाजार समिती झालं, यांना व्हिजिट करायची आहे. इथूनही तुम्हाला तुमचे सप्लायर मिळणार आहेत. जर इतर प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचा विचार करत असणार तर तुम्हाला तुमच्या शहरातल्या होलसेल मार्केटला देखील व्हिजिट करता येणार आहे. नंतर आहे असोसिएशन ट्रेड डिरेक्टरी. यस, वेगवेगळ्या प्रकारचे असोसिएशन असतात जसे की ॲग्रिकल्चर असोसिएशन, राईस मिल्स असोसिएशन किंवा स्पाइस असोसिएशन, जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशन, हँडीक्राफ्ट्स असोसिएशन. या असोसिएशनची एक डिरेक्टरी असते. या डिरेक्टरीमध्ये मेंबर असलेल्या लोकांची लिस्ट असते. इथूनही तुम्हाला तुमचे मॅन्युफॅक्चरर आणि सप्लायर मिळणार आहेत. नंतर आहे FIO.org. यस, या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तुमचे मॅन्युफॅक्चरर आणि सप्लायर तुमच्या प्रोडक्टनुसार किंवा तुमच्या प्रोडक्टचा HS कोड टाकून तुम्ही तुमचे मॅन्युफॅक्चरर आणि सप्लायर शोधू शकतात. नंतर आहे EPC म्हणजेच एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल. तुमच्या प्रोडक्टनुसार जे EPC आहे किंवा ज्या EPCच्या अंडर तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तुमचे मॅन्युफॅक्चरर आणि सप्लायर शोधू शकतात.